नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या आणि शर्मेनं मान खाली घालायला लावणाऱ्या एका बातमीनं. बातमी महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑनर किलिंग झालंय आणि त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय त्याची. खोट्या प्रतिष्ठेपायी आज पुन्हा 2 बळी गेले. राज्यकर्त्यांनी या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे आणि समाजानं सुद्धा आपण कुठे चाललोय याचा विचार करणं गरजेचं आहे. बघूया न्यूज 18 लोकमतचा खास रिपोर्ट. जळगावात सैराटची पुनरावृत्ती. खोट्या प्रतिष्ठेपायी दोघांची हत्या. सख्या भावानंच घेतला बहिणीचा बळी. कोणाकडे जाऊ मी? कोणी कोणाचा निमा बोरगाचा सावता त्याचा आज बिघडेला तर गाली सुधरून जातात तो चांगला होऊन जाता. मी कोणाला सांगू, कोणाला जाऊ मी पोराला बोलायला. हा काळीज भेदणारा आक्रोश आहे त्या माऊलीचा, जिच्या तरुणाबाण 22 वर्षाच्या मुलाचा खून झालाय. जळगावातलं चोपडा शहर दुहेरी हत्याकांडानं हादरून गेलंय आणि या हत्याकांडाचं कारण आहे प्रेम. वर्षा कोळी आणि राकेश राजपूत मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी या दोघांचाही जीव गेलाय. हा गुन्हा मुलीचा भाऊ जो आहे ज्याने राकेश संजय राजपूत या इसमाची हत्या केली, हा स्वतःच पोलीस स्टेशनला हजर झाल्यामुळे त्याच्याच फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये हा फिर्यादी जो आहे मुलीचा भाऊ हा अल्पवयीन आहे, तसेच दुसरा सक्का भाऊ जो यामध्ये सामील आहे तो सुद्धा अल्पवयीन आहे. वर्षा आणि राकेश पळून जाऊन लग्न करण्याच्या बेतात होते, मात्र त्याआधीच त्यांचं आयुष्य संपलंय. ज्या हातांवर राखी बांधली त्याच हातांनी वर्षाचा गळा दाबून तिची हत्या केली आहे, तर वर्षाच्या भावांनी राकेशला गोळी घालून संपवलं. राकेशच्या बहिणीनं एकुलता एक भाऊ गमावल्यामुळे तिचा आकांत होतोय. माझा भाऊ फक्त एकच भाऊ आहे, मला त्यांनी ते मारून टाकलाय. मला न्याय पाहिजे, त्यांना पण फाशी पाहिजे, त्यांना पण फाशी दे जा. एकच भाऊ होता, त्यांनी ते घेऊन राखी बांधली त्यानं माझ्या हातानं आणि त्याच दिवशी चालून गेला तो. काही महिन्यांपूर्वी बीडमध्ये अशीच घटना घडली आणि त्यामुळे महाराष्ट्र सुन्न झाला होता. आणि आताची ही पुनरावृत्ती म्हणजे आपल्याच पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी घटना आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी धावून जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे सुद्धा तितक्याच तातडीनं बघण्याची गरज आहे. कारण या घटनांमागे असणारी मानसिकता जोवर गाडली जाणार नाही, तोवर बंदुकीच्या जोरावर असणारी प्रतिष्ठा अनेकांचे जीव घेत राहील. इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव. आपण खूप पुढारलोय असं सांगत असतो, बाता मारत असतो, पण जाणारे हे जीव मात्र आपल्या त्या पुढारलेपणाचा जो खोटा मुखवटा आहे तो फाडत राहतात. पुढच्या बातमीकडे. बातमी अहमदनगरमधली आहे. अहमदनगरमध्ये सावकाराच्या पठाणी वसुलीचा पॅटर्न उजेडात आलाय. नगरच्या या सावकाराने एका नवोदित उद्योजकाचा अक्षरशः बळी घेतलाय. नगरच्या पिळवणुकीच्या सावकारी पॅटर्नवरचा न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. 20,000च्या कर्जावर 42,000 व्याज. पठाणी वसुलीचा नगर पॅटर्न. सावकारांकडून युवा उद्योजकाचा बळी. नगरच्या श्रीगोंदातील हा फोटो आहे शिवराम वडेवाले उर्फ रमेश वहाडणे यांचा. श्रीगोंद्यातील या युवा उद्योजकानं आत्महत्या केली आहे, पण ही आत्महत्या नसून तो खून आहे. तो खून केला पठाणी वसुली करणाऱ्या सावकारांनी.
शिवराम यांनी धंद्यासाठी वेगवेगळ्या 15 सावकारांकडून 10 ते 40% महिना व्याजानं 10 लाखांचं कर्ज घेतलं होतं. यातला एक सावकार तर 20,000 रुपयांच्या कर्जावर रोज 700 रुपये व्याज घेत होता. त्यानं 2 महिन्यात 20,000वर 42,000 व्याज वसूल केलं. सावकारांच्या तगाद्याला कंटाळून शिवराम यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी 15 सावकारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. 15 आरोपींविरुद्ध भादवी 306 त्याचप्रमाणे भारतीय सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यापैकी 7 आरोपींना आम्ही तात्काळ अटक केली आहे. उर्वरित आरोपींनाही अटक करणार आहोत. सावकारांना अवैध सावकारी करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाईच्या घोषणा केल्या, पण अवैध सावकारी काही कमी झालेली नाही. आज या सावकारांनी एका होतकरू उद्योजकाचा जीव घेतलाय. त्यामुळे पठाणी वसुली करणाऱ्या सावकारी प्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. सामान्य माणूस सरकारी बँकांच्या दारात जातो तेव्हा टाचा घसटून मरतो आणि जेव्हा तो खाजगी सावकारांकडे जातो तेव्हा त्याला अशा प्रकारे छळलं जातं. सामान्य माणसानं करायचं काय हा सवाल आहे. कोविडच्या संकटात इकडे मुंबई महापालिकेच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. मात्र त्याच वेळी महापालिकेने उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या अवाजवी खर्चाची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. इतर पालिकांनी जे प्लांट 90 लाखात उभारले त्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं 4 कोटींचा खर्च केलाय. या सर्व प्रकाराची कॅगमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. मुंबई महानगरपालिकेनं उभारलेले ऑक्सिजनचे प्लांट भ्रष्टाचाराचा कार्बन डायऑक्साईड सोडतायत. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानं पालिकेनं ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता. रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र प्लांटवर करण्यात आलेल्या अवाढव्य खर्चामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. हे ऑक्सिजन प्लांट फायनली ज्यावेळी डिलिव्हर झाले ते उशीरच होणार होते, ते त्याला माहिती होतं. त्यांनी ते पेनल्टी फाईन स्वीकारली आणि बाय द टाइम हे ऑक्सिजन प्लांट डिलिव्हर केले. कोविडची लाट संपलेली होती आणि आज ते सर्व ऑक्सिजन प्लांट हे सडत आहेत. आम्ही ही तक्रार आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही इन्क्वायरी करू आणि याच्यात काही घोळ नाही आहे, पण त्याच्यात काहीच झालं नाही. मुंबई महापालिकेनं कशा प्रकारे कंत्राट दिलं ते आता पाहूयात. फेज 1 मध्ये 84 कोटी रुपयात 16 प्लांटचा निर्णय घेतला गेला, तर दुसऱ्या फेज मध्ये 205 कोटीचे 40 ऑक्सिजन प्लांट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. फेज 1चं कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात आलंय, तर दुसऱ्या फेजचं काम हे हायवे आणि GSN या कंपनीला विभागून देण्यात आलं. दोन्ही फेज तातडीनं पूर्ण करण्याची अट घालण्यात आली. उशीर झाल्यास मोठा दंड वसूल करण्यात येणार होता. मात्र उशीर होऊनही अवघा 4 कोटींचाच दंड आकारण्यात आला. विशिष्ट कंपनीला कंत्राट मिळावं यासाठी पालिकेचे अधिकारी, काही मंत्री आणि कंत्राटदारांनी संगनमत केल्याचा आरोप भाजपनं केलाय, तर कॅग मार्फत चौकशीची मागणी काँग्रेसनं केली आहे. आम्ही सांगितलंय की ऑडिट करून पाठवा. त्या ऑडिटमध्ये काही आजपर्यंत आम्हाला काही त्यामध्ये सांगितलं गेले नाही. आम्हाला या जे वाढीव खर्च आपण जे केलेलं आहे ते आम्हाला पाहिजे, मुंबईकरला पाहिजे. हे कोणाचे पैसे? हे माझा पैसे नाही, हे मुंबईचे टॅक्स पेअरचे पैसे. कोविडच्या संकटात पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत सगळे अधिकार आयुक्तांना होते याकडे लक्ष वेधलं आणि शंका असल्यास हव्या त्या एजन्सीकडून तपास करा असं वक्तव्य केलं. ज्या ज्या ठिकाणी BKC सारखं असेल, NACI सारखं असेल, तिथे ऑक्सिजन प्लांट उभं करणं गरजेचं होतं आणि त्या प्लांटमध्ये जे आले सामोरे आणि तिथे पण सिस्टम राबवलं आहे एखाद्याचा जे म्हणतो ना रेप्युटेशन चेक करून, अशामध्ये जर ती सातत्य दिसत असेल तर त्याचंही उत्तर प्रशासन देईल. कोविडची लाट आता ओसरली आहे.
मात्र ऑक्सिजन प्लांट दर्जेदार नाहीये. शिवाय ज्या जम्बो कोविड सेंटरमध्ये प्लांट लावण्यात आलेत ते सेंटर बंद करण्यास सांगण्यात आलंय. आणि विशेष म्हणजे प्लांट बंद करण्यासाठीही वेगळं कंत्राट काढण्यात आलंय. पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचा काही प्रमाणात का होईना परंतु वापर करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातले ऑक्सिजन प्लांट मात्र पूर्णपणे वाया गेले. सुरुवातीला ते उभारणीला आणि आता ते डिस्मेंटल करण्याला मुंबई महानगरपालिका पैसे मोजती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नियोजन चुकलं की त्यांनी ते जाणीवपूर्वक चुकवलं हा संशोधनाचा विषय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ऑक्सिजन अर्थात प्राणवायू, पण या प्राणवायू अभावी अनेक माणसं तडफडून मेली. अशा वेळी सुद्धा त्याच्यात कुणाला पैसा दिसत असेल, काय बोलावं. ओळख पुढच्या बातमीकडे. शिंदे फडणवीस सरकारच्या खातेवाटपाच्या दिरंगाईवरून आधीच विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. त्यात आता मंत्रिमंडळ समाविष्ट असलेल्या काही मंत्र्यांवरच्या आरोपांवरून विरोधकांना सरकारला घेरण्याची आयती संधी मिळाली आहे. त्यांनी तशी तयारी केली आहे. मी संजय राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि 40 दिवसांची प्रतीक्षा संपली. पण मंत्रिमंडळात आरोप असलेल्या काही नेत्यांना स्थान मिळाल्यानं विरोधकांकडून टीका केली जाते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डागाळलेल्या मंत्र्यांना शपथ दिली हे लोकांना आवडलं नाही असं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय. आज मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना डागाळलेल्या काही मंत्र्यांना पण त्याच्यामध्ये शपथ दिली गेली. ते पण काही लोकांना आवडलेलं नाही. त्यांच्यातल्या पण काही सहकाऱ्यांना आवडलेलं नाही, पण त्यांचं तिथं काही चाललं नाही. असे देखील महत्वाचे प्रश्न आहेत. खरे तर डागाळलेल्या मंत्र्यांवर सगळ्यात आधी भाजपच्या चित्रा वाघ यांनीच निशाणा साधला. संजय राठोडांना मंत्रिपद मिळाल्यानंतर चित्रा वाघ यांनी थेटपणे निशाणा साधलेला. त्यानंतर आता विरोधकांनीही हाच धाका धरत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. अजित पवारांच्या आरोपानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावलेत. आमचे जे आता सध्याचे विरोधी आहेत त्यांचेच गृहमंत्री होते, त्याच्यामुळे थोडं जरी त्यांना त्याच्यामध्ये काय मिळालं असतं तरी त्यांनी ताबडतोब संजयजींच्या विरुद्ध ॲक्शन घेतली असती. पण असं काही झालेलं नाही. कुठला दोष आढळला नाही तर संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल. मग त्याची त्यांनी अंमलबजावणी केली, त्याच्यामुळे चुकीचं काय नाही. शिंदे फडणवीस सरकारमध्ये 18 मंत्र्यांचा समावेश झालाय. यात सगळेच मंत्री अनुभवी आहेत. पण यातील काही जणांवर आधी भाजपकडून आरोप झाले होते. त्यामुळे या मंत्र्यांच्या समावेशावरून आता विरोधक सरकारला लक्ष करत असल्याचं चित्र आहे. येत्या अधिवेशनात देखील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील या संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असं चित्र निर्माण झालं. त्याचीच पुनरावृत्ती कोल्हापुरात सुद्धा पाहायला मिळाली. मुख्यमंत्री कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर असताना कोल्हापूर शिवसेनेच्या वतीनं या दौऱ्याचा निषेध करण्यात आला. त्यावेळी मंत्रिमंडळातल्या डागाळलेल्या मंत्र्यांवरून शिवसेनेनं शिंदे सरकारवर हल्ला चढवला. अहो, त्या राठोडनी काय केलं हे सगळं राज्य बघितलं, देशाने बघितलंय. कुणी आरोप केलेत? फडणवीस साहेबांनी आरोप केलेत. किरीट सोमेन आरोप. का किरीट सोमेन तोंड बंद आता? का फडणवीस साहेब तोंड बंद आता? शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांवर निशाणा साधत कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवारांनी बंडखोरांवर निशाणा साधलाय. अहो, त्या राठोडनी काय केलं हे सगळं राज्य बघितलं, देशाने बघितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर असतानाच शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा निषेध करण्याची तयारी करण्यात आली. पण त्याआधी शिवसैनिकांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी संजय पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादही रंगला. पोलिसांच्या कारवाईमुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी या आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. अहो, त्या राठोडनी काय केलं हे सगळं राज्य बघितलं, देशाने बघितलंय. कुणी आरोप केलेत? फडणवीस साहेबांनी आरोप केलेत. किरीट सोमेन आरोप. का किरीट सोमेन तोंड बंद आता? का फडणवीस साहेब तोंड बंद आता? कशासाठी जवारी साहेब त्या चित्रात वाघ का राखी बांधत नाहीत राठोडनं? आता भाऊ आहे तुमचा ना, बांधा ना राखी.
हे सगळं मिलीभगत आहे, गलिच्छ राजकारण चाललेलं आहे, गलिच्छ. आणि महाराष्ट्र हे सगळं बघतोय, देश बघतोय. ह्यांची तुम्हाला सांगतो लवकरात लवकर धोबी पट्ट्या होईल मला खात्री आहे. आणि ही पद्धत, ह्या पद्धती आम्ही निषेध करतोय. खरं तर संजय राठोडांनी काही दिवसांपूर्वीच बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा दिला, पण त्यानंतर त्यांच्या विरोधात विधानं होत असल्यानं त्यांनी पुन्हा एकदा कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा दिलाय. आरोप जे होते त्याच्यावर मी स्वतःहून राजीनामा दिला. निष्पक्षपणे चौकशी झाली, पोलिसांनी चौकशी केली, न्यायव्यवस्थेने सुद्धा या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं पुणे न्यायालयाने या संदर्भामध्ये जे काही स्पष्ट मत माझ्याबद्दल मांडायचं ते मांडलेलं आहे. आणि म्हणून आता या संदर्भामध्ये जो कोणी माझी बदनामी करेन, मला वारंवार या ठिकाणी त्याला कायदेशीर सुद्धा मार्गाने मी उत्तर देईन. संजय राठोड एकंदरीतच मंत्रिमंडळाचा विस्तार होता. चित्रा वाघ यांनी केलेले आरोप आणि आता विरोधकांनी सुरू केलेला हल्लाबोल, राठोडनी काय केलं हे सगळं राज्य बघितलं, त्यामुळे देशानं बघितलंय. आरोप असलेल्या मंत्र्यांमुळे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं चित्र आहे. आता शिंदे गट विरोधकांना कसं रोखतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. का किरीट सोबत तोंड बंद आहे आता, का फडणवीस साहेब तोंड बंद? कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साताऱ्यात त्यांच्या मूळ गावी भाषणात बोलताना बंडाची कहाणी सांगितली, पण त्यावेळी त्यांनी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो असं विधान केलं. या विधानावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढायला सुरुवात केली आहे. जर याच्यामध्ये थोडा पण दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचीच पाळी होती. मी एकनाथ संभाजी शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे हे वारंवार बंडखोरी करण्याची कारणं सांगतायत. पण हे सांगतानाच दगाफटका झाला असता तर शहीदच झालो असतो असं सांगतायत. साताऱ्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी बोलताना देखील शिंदेंनी यांची पुनरावृत्ती केली. जर याच्यामध्ये थोडा पण दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचीच पाळी होती. पण शिंदेंच्या या विधानावरून आता विरोधी पक्षानं शिंदेंना चिमटे काढायला सुरुवात केली आहे. शिंदे शहीद झालो असतो असं म्हणतात, पण त्यांचा शहीद हा शब्द शब्दशः घेण्याची गरज नाही असं सांगत त्यांना राजकीय शहीद म्हणायचं असेल असा टोला अजित पवारांनी लगावलाय. आता ते कोणी शहीद झालं असतं, काय झालं असतं, मी काय सांगणार. त्यांना आता असं का त्यांच्या मनामध्ये भीती यावी शहीद झालं असतं, म्हणजे ते राजकीय शहीद झाले असते का खरोखरच शहीद झाले असते. शहीद मधले खूप अर्थ निघू शकतात. शिंदे गटाचे नेते बोलण्याच्या ओघात शहीद, घातपात असे शब्द वापरतात. पण आता विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केल्यानंतर शिंदे गट खडबडून जाग झाले. अजित पवारांच्या टोल्यानंतर दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांचा धोका असल्यामुळे त्यांनी शहीद शब्द वापरला असावा अशी सारवासारव केली आहे. गडचिरोलीचे ते पालकमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक कारवाया या गडचिरोलीमध्ये झाल्या आणि त्यांनी त्यांचं टार्गेट शिंदे साहेबांना केलेलं होतं. अशा प्रकरणामध्ये जर त्यांची हत्या झाली असती तर ती देशद्रोह्यांची लढतानाच ती झालेली हत्या ठरली असती आणि त्या संदर्भात जर त्यांनी शहीद म्हणून शब्द वापरलेला असला तर ते काही चुकीचं नाही. एकंदरीतच आता सत्ता मिळवल्यानंतर खरं तर शिंदे गटानं बंडाचा पूर्व इतिहास सांगण्यात वेळ घालवण्याची गरज नाही, पण आम्हीच शिवसेना हे बिंबवण्यासाठी वारंवार बंड कसा योग्य आहे हे सांगण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न होतो. थोडा पण दगाफटका पण झाला हे असता सांगताना वापरल्या जाणाऱ्या विशेषणांवरच विरोधकांकडून आता घाव घातला जातोय. त्यामुळे किमान पुढच्या वेळी तरी विरोधकांची संधी मिळू नये याची मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते काळजी घेतील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शहीद होण्याचीच पाळी होती. एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं समीर वानखेडे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिलाय. वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी आघाडीच उघडली होती. वानखेडे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान
यांचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. वानखेडेंची ही कारवाई प्रचंड गाजली होती. मात्र नवाब मलिकांनी वेगवेगळे आरोप करून या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इतकंच नव्हे तर सर्व कारवाईच बोगस असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र त्यानंतर मलिक यांनी मोठा स्फोट केला. वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता. मात्र वानखेडेंना आता क्लीन चिट मिळाली आहे. जे निकाल दिलेला आहे ते सत्याच्या आधारावरती दिलेलं आहे आणि राईट फ्रॉम दी फर्स्ट डे माझी फॅमिली आणि वी ऑल वर खूप निवांत होतो आम्ही की जे काही आहे ते खरं आहे. सर्व डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते खरं डॉक्युमेंट दिलेलं आहे आणि पण नोबडी वॉज दॅट पॉइंट ऑफ टाइम रेडी टू बिलीव्ह अस. पण आज याचं एक समाधान झालेलं आहे की न्याय आहे, न्यायपालिकेवरती पूर्ण विश्वास आहे आणि जे झाले ते प्रॉपर झाले. नवाब मलिकांकडून आरोप सुरू असताना समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं धैर्यानं किल्ला लढवला होता. प्रत्येक आरोपांना क्रांतीनं उत्तर दिलं होतं. आता ही क्लीन चिट नवाब मलिकांना चपराक असल्याचं वक्तव्य क्रांती रेडकरनं केलंय. तर खोटे आरोप करणारे नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. आज एका वर्षाच्या जी जांच झाली किंवा आपण ज्याला म्हणतो इन्व्हेस्टिगेशन झालं त्याच्यानंतर लोकांसमोर हे सत्य आलेलं आहे की त्यांनी नवाब मलिक यांनी लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. सगळ्यांना माहितीच असतं, माझ्या काकांनी म्हटलं होतं की सत्यमेव जयते. आता सत्याचाच विजय झालेला आहे. शेवटी ज्या ज्या लोकांनी आमच्यावर खोटे आरोप केलेले आहेत किंवा हे तर उलट त्यांच्यावर कारवाई करावी. नवाब मलिकांचा जावई समीर खान हा 8 महिने जेलमध्ये होता. एनसीबीनं समीर खानवर कारवाई केली होती. त्यामुळे मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. समीर वानखेडे जन्मानं मुस्लिम आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचं सांगितल्याचा आरोप मलिकांनी केला. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली असा आरोप देखील मलिकांनी केला होता. तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं महत्वाची निरीक्षणं नोंदवत क्लीन चिट दिलेली आहे. समीर वानखेडे हे जन्मानं मुस्लिम नाहीत. ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग केला नाही. मुस्लिम धर्मामध्ये विधिवत धर्मांतर केलं नसल्याचं समितीनं म्हटलंय. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचं सिद्ध होतं असंही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं म्हटलं. तथ्य नसल्यानं तक्रार फेटाळल्याचं समितीनं स्पष्ट केलं. समीर वानखेडेंची ही कारवाई वादग्रस्त ठरवून या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला होता. मात्र आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्वाळा वानखेडे कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरलाय. वाशिमहून किशोर गोमासेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.